कधी जिंकणार हा एकमेव प्रश्न. दरवेळी टीममध्ये नवीन प्लेयर्स यायचे आणि जायचे, मोठी नावं मोठे पैसे घेऊन यायची आणि छोटी नावं RCB ब्लड असं गोंडस नाव घेऊन दुसऱ्या टीममध्ये जायची. मग तिकडे जाऊन कप जिंकायची. RCB समोर तर हमखास भारी खेळायची. RCB सोबत कप जिंकण्याचं स्वप्न मात्र अनेकांचं अपूर्ण राहिलं. पण यात फक्त प्लेयर्स नव्हते, यात कोचेस आणि सपोर्ट स्टाफही होता. RCBचं नशीब बदलेल, त्यांच्याकडे ट्रॉफी येईल असं फक्त नव्या प्लेयर्समुळे नाही तर नव्या कोचेसमुळेही वाटायचं. पण प्रत्येकाचा प्लॅन फेल जायचा. प्रत्येक वेळी RCB पहिले पाडे 55च करायची. पण यावेळी नशीब बदललं. RCBचं पूर्ण युनिट एखाद्या चॅम्पियन टीम सारखं खेळलं. RCB चॅम्पियन झाली. ज्याची सुरुवात झाली ती ऑक्शनमधून. यावेळी IPL मध्ये इतिहासात कधी लागल्या नव्हत्या अशा बिड्स लागल्या. पण पैशांच्या खेळात RCB कुठेच नव्हती. त्यांनी आयडियल टीम उभी करण्यावर भर दिला. येणारं प्रत्येक चॅलेंज फेस केलं. टॉप 2 मध्ये गेले. क्वालिफायर जिंकून फायनलमध्ये पण आले. याआधी RCB फायनलला गेली होती 2016 मध्ये आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण कोहलीचे 973 रन्स होते. पण यंदा RCB कडे प्रत्येक जण मॅच विनर आहे. RCBच्या नशिबात यंदा कप आहे आणि याचं कारण आहेत 3 जण. या 3 जणांनी RCBचं नशीब कसं बदललं त्याची ती स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मो बोबॅट मागच्या 2 सीझन पासून RCB सोबत असलेला माणूस. हा कधी क्रिकेट खेळलेला नाही, पण याच्याकडे एक गोष्ट प्रचंड भारी आहे, ती म्हणजे अनुभव. इंग्लंडच्या क्रिकेट टीमनं वन डे आणि टेस्ट क्रिकेट खेळण्यामध्ये प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन्स घडवून आणली. त्यामागे असलेलं डोकं मो बोबॅटचं होतं. त्यानं इंग्लंड क्रिकेट बोर्डसोबत जवळपास 12 वर्ष काम केलं. त्याच्या कारकिर्दीत इंग्लंडनं 2019चा वन डे वर्ल्ड कप जिंकला आणि 2022चा T20 वर्ल्ड कप सुद्धा. परफॉर्मन्स डायरेक्टर असलेल्या मो बोबॅटलाच इंग्लंडच्या बॅसबॉल पॅटर्नचं क्रेडिट दिलं जातं. आता स्वतः फार क्रिकेट खेळला नसला तरी स्पोर्ट्स सायन्स अँड मॅनेजमेंटमध्ये असलेली डिग्री, मास्टर्स ऑफ स्पोर्ट्स डायरेक्टरशिप ही पदवी, स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायन्स शिकवणारा व्यक्ती ही बोबॅटची ओळख. जो रूट, जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, हॅरी ब्रूक अशा कित्येक इंग्लिश क्रिकेटर्सच्या करिअरवर सुद्धा त्याचा इन्फ्लुएन्स आहे. तर आत्ताची यंग इंग्लिश टीम बिल्ड होण्याचं क्रेडिटही त्याला जातं. थोडक्यात बोबॅट 2 बाबतीत एक्सपर्ट आहे, अनुभव आणि ट्रान्सफॉर्मेशन. 2024च्या सीझनपासून RCB मध्ये डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून माईक हेसनच्या जागी मो बोबॅट काम करतोय. पण तो भारी ठरतो कारण ज्या व्यक्तीसोबत तो काम करतो, अँडी फ्लॉवर, झिम्बाब्वेचा माजी प्लेयर, बॅटर, कॅप्टन आणि खतरनाक कोच. फ्लॉवरला खतरनाक कोच म्हणायचं कारण म्हणजे त्याने इंग्लंडच्या टीमचं कोचिंग करताना त्यांना सलग ॲशेस जिंकून दिल्या. फुल टाइम डायरेक्टर म्हणून यश मिळवलं. ऑस्ट्रेलिया त्यांच्या प्राईममध्ये असताना अँडी फ्लॉवरच्या लिडरशिपमध्ये इंग्लिश टीम मॅचेस जिंकत होती, तेही ॲशेसमध्ये. पण 2013-14च्या ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा 5-0नं धुव्वा उडवला आणि अँडी फ्लॉवरनं इंग्लिश टीमची साथ सोडली. मग व्हाया PSL अँडी फ्लॉवर IPL मध्ये आला. लखनौ सुपर जायंट्सला प्लेऑफमध्ये नेलं. पण ट्रॉफीचं स्वप्न बाकीच राहिलं. मग फ्लॉवर साहेबांची एंट्री झाली RCB मध्ये हेड कोच म्हणून. भारी गोष्ट ही होती की अँडी फ्लॉवर आणि मो बोबॅट इंग्लंडमध्ये सोबत काम करत होते. त्यामुळं प्लॅनिंगची खिचडी होणार नव्हती आणि क्रेडिट कोणाचं हा प्रश्नही चर्चेत येणार नव्हता. 2024 मध्ये यांनी RCBला प्लेऑफमध्ये नेलं, पण एलिमिनेटरमध्ये RCB हुकली. ट्रॉफीचं स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिलं. मग यंदा या दोघांमध्ये कार्य करता ॲड झाला. त्याला क्रिकेटचा चांगला अनुभव, त्याची ओळख म्हणजे चांगलं कमबॅक करू शकणारा प्लेअर. नाव दिनेश कार्तिक. DKची RCB सोबतची स्टोरी भारी आहे. असं म्हणायचं कारण म्हणजे 2015 मध्ये त्याला RCBनं 12.50 कोटींना टीममध्ये घेतलं, पण ट्रॉफी आली नाही. 2022 मध्ये पुन्हा DKला 5.5 कोटी दिले, पण DK एक सीझन चालला, एक सीझन फेल गेला. 2024 मध्ये त्याचा लास्ट सीझन असं म्हणूनच सुरुवात झाली. DKनं हाच सीझन गाजवला. स्टार्ट खराब झाल्यानंतर RCBनं जो जबरदस्त कमबॅक केला त्यात मोठा वाटा हा DKचा होता. त्यातही 288चं अशक्य टार्गेट चेस करताना मारलेले 35 बॉल 83 हा IPLच्या हिस्ट्रीमधला भारी नॉक होता. तरीही ट्रॉफी राहिली आणि DKला ज्या टीममुळे 2022च्या T20 वर्ल्ड कपमध्ये चान्स मिळाला त्या RCBचं ऋणही. मागचा सीझन DK प्लेअर म्हणून खेळला. यावर्षी तो RCBचा बॅटिंग कोच आणि मेंटॉर म्हणून टीममध्ये आला. 3 जणांची भट्टी जमली. मो बोबॅट, अँडी फ्लॉवर आणि दिनेश कार्तिक, ज्यांचं टार्गेट होतं ट्रॉफी. प्रत्येक RCB फॅन मागची 18 वर्ष बघत असलेलं स्वप्न. आता हेच स्वप्न या तिघांनी साध्य कसं केलं तर पहिला डाव खेळला ऑक्शनवर. यंदाच्या ऑक्शनमध्ये रिषभ पंत, KL राहुल, श्रेयस अय्यर, मिशेल स्टार्क, युजवेंद्र चहल असे प्लेयर्स होते.
काही जण एक्स आरसीबीएन, काही जण कॅप्टन्सी मटेरियल, तर काही जण मोठी नावं. आरसीबीकडे मोठी पर्स होती. नेहमीच्या पॅटर्नप्रमाणे आरसीबी या मोठ्या प्लेयर्समध्ये इन्व्हेस्ट करेल, भारीतले फॉरेनर्स घेईल अशी पूर्ण शक्यता होती. पण आरसीबीनं आंधळा पैसा खर्च केला नाही. कुठल्या स्लॉटसाठी कुठला प्लेअर लागेल, मग त्यालाच टीममध्ये कसं घेता येईल यावर आरसीबीनं फोकस केला. कोहली ओपनिंगला येऊन इनिंग अँकर करतो, त्यामुळे त्याच्या जोडीला पहिल्या बॉलपासून मारू शकणारा प्लेअर हवा होता, जो आरसीबीनं घेतला फिल सॉल्टच्या रूपाने. दिनेश कार्तिकचा सॉल्टबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता, ज्यात बटलरच्या जागी सॉल्टला का घेतलं, सॉल्ट 16-17 रनची एक ओव्हर कशी देऊ शकतो यावर चर्चा झाली आणि आरसीबीनं फिल सॉल्टला टीममध्ये घेतलं. ऑक्शनमध्ये आरसीबीचं नाव मोठ्या बिडिंग वॉरमध्ये फारसं आलं नाही. नेहमीचा पॅटर्न मागे ठेवत आरसीबीनं आधी टीममधल्या रिकाम्या जागा हेरल्या आणि त्या अचूक प्लेयर्सनं भरल्या. आरसीबीकडे अँकर होता, स्फोटक ओपनर होता, मिडल ऑर्डरमध्ये हिटिंगला टीम डेव्हिड होता, स्पिनर समोर पाटीदार होता. स्पिनिंग डिपार्टमेंटमध्ये सुयश शर्मा चालेल असा अंदाज फार कमी लोकांना होता, पण आरसीबीनं त्याच्यावर डाव खेळला आणि कृणाल पंड्याला मेन स्पिनर म्हणून घेतलं आणि त्यानंच फायनल काढून दिली. यश दयाल आधीपासून टीममध्ये होता, ज्याला भुवी आणि हेझलवूड अशा लो प्रोफाईल पण खतरनाक बॉलरची साथ मिळाली आणि या तिघांच्या ऑक्शन स्ट्रॅटेजीनं आरसीबीचा बेस पक्का झाला. ऑक्शनच्या आधी आरसीबीच्या मॅनेजमेंटनं काही गोष्टी ठरवल्या होत्या. डोमेस्टिक प्लेयर्सला जास्तीत जास्त संधी द्यायची. मो बोबॅटनं यामागचं एक इंटरेस्टिंग कारण सांगितलं होतं. आपल्याला इंडियन कोर बिल्ड करायचा आहे, कारण आपल्याला ट्रॉफी जिंकायची आहे. दरवेळी आरसीबीची कोर ही ओव्हरसीज प्लेयर्सची असायची. गेल, कोहली, एबीडी, ते अगदी कोहली, मॅक्सवेल आणि फाफ. पण यावेळी ही कोर कोहली, पाटीदार, जितेश आणि भुवी अशी होती. आरसीबीने आपल्या ऑक्शन पर्समधले 65% पैसे हे डोमेस्टिक प्लेयर्सवर खर्च केले. त्यातही त्यांनी जितेश शर्मावर 11 कोटी खर्च केले. ऑक्शन आधी जितेशचं नाव चर्चेत आलं तेव्हा तो फार वेळा नॉट आऊट राहत नाही हे स्टॅट चर्चेत होतं. पण दिनेश कार्तिकचं लॉजिक होतं, तो नॉट आऊट राहत नाही यापेक्षा जास्त तो आऊट होण्याआधी इम्पॅक्ट किती देतो हे महत्त्वाचं आहे. जितेशचा फायनलमधला स्कोअर 10 बॉल 24 रन्स होता. पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकायला 29 रन्स हवे होते. इथं दिसला इम्पॅक्ट. मो बोबॅट, अँडी फ्लॉवर आणि दिनेश कार्तिकनं आणखी एक भारी चाल खेळली, ती म्हणजे टीममधल्या प्लेयर्सला प्रचंड कॉन्फिडन्स देण्याची. रजत पाटीदार अशा टीमचा कॅप्टन आहे, ज्यात कोहली, भुवी, कृणाल पंड्या, हेझलवूड असे सिनियर प्लेयर्स आहेत. पण तरीसुद्धा आरसीबीनं लिडरशिपमध्ये चेंज केला नाही. फक्त लिडरशिपसाठी कुठला प्लेअर घेतला नाही, अनकॅप प्लेअरच्या मागे ठामपणे उभे राहिले. तीच गोष्ट कोलकाता नाईट रायडर्सनं केली आणि त्यांचा डाव हुकला, जो आरसीबीनं मात्र परफेक्ट बसवला. पाटीदार या सगळ्या प्लेयर्सला लीड करेल यासाठी या तिघांनी चांगलं एन्व्हायरमेंट सुद्धा बनवलं आणि आरसीबीचं गणित बसलं. कॅप्टन पाटीदार फक्त कॅप्टन नाही तर लीडर पाटीदार ठरला. जेव्हा पाटीदार इंजुरीमुळे बाहेर होता तेव्हाही कॅप्टन कुणाला बनवायचं हा प्रश्न चर्चेत आला. कोहलीच्या नावाची चर्चा पुन्हा झाली, पण आरसीबीनं जितेश शर्मावर विश्वास दाखवला आणि त्यानं तो साध्य केला. मस्ट विन गेममध्ये मॅच विनिंग नॉक खेळला. यश दयालची मापं काढून तर दुनिया थकली, पण आरसीबीनं त्याला रिटेन केलं आणि त्यानंच शेवटच्या ओव्हरला अगदी धोनी समोर असतानाही आरसीबीला जिंकवलं. आरसीबीनं विश्वास ठेवलेला प्रत्येक प्लेअर हिरो ठरला. अगदी देवदत्त पडिक्कलची रिप्लेसमेंट म्हणून टीममध्ये आलेला मयांक अगरवाल सुद्धा. याआधी आरसीबीची टीम म्हणजे हाऊसफुल पिक्चरची स्टारकास्ट असायची. गेल, एबीडी, कोहली, वॉटसन, पीटरसन, स्टेन असे मोठे स्टार्स. तिकीट बारीवर प्रचंड लोकप्रियता, पण जिंकून जाणार ते फक्त हार्ट, लिव्हर आणि किडनीच. यावेळी मात्र या तिघांनी आरसीबीचं नशीब बदललं. यावेळी त्यांनी 8 फिल्म लिहिली, जी तिकीट बारीवर चालली आणि थांबली ती ट्रॉफी घेऊनच. आपल्याला ग्राउंडवरच्या 12 जणांचा परफॉर्मन्स कायम दिसत असतो, पण ग्राउंड बाहेरच्या तिघांनी आणि सोबतच स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच शंकर बासू, बॉलिंग कोच ओंकार साळवी, 18 वर्षांपासून टीम सोबत असलेले रमेश माने काका, या टीमची मेहनत म्हणजे आरसीबीचं पूर्ण झालेलं स्वप्न. त्यांच्याकडे आलेली पहिली ट्रॉफी. मो बोबॅटचं नाव प्रचंड मोठं होईल, त्याला आता आणखी रेकग्निशन मिळेल. अँडी फ्लॉवरला झिम्बाब्वेच्या टीमला एका मोठ्या उंचीवर घेऊन जायचं होतं. त्यानं यंदा अंडरडॉग वाटणाऱ्या आरसीबीला चॅम्पियन केलं आणि दिनेश कार्तिक, त्याला आरसीबीला जिंकवायचं आहे हे त्यानं 288 रन्स चेस करायचा ट्राय केला तेव्हाच समजलं होतं. आता स्वप्न पूर्ण झाली, आता नशीब बदललं, आरसीबी जिंकली आणि ग्राउंडच्या बाहेर बादशाह असणारे हे तिघही